नेपाळमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. काठमांडू आणि बीजिंगमधील भारताच्या दूतावासाने तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत अद्ययावत माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या संबंधित विभागाने नेपाळला पाठवल्या जाणाऱ्या मदत साहित्याबाबत आम्हाला अवगत केलं. भारत या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान नेपाळमधील अचानक आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदत कार्य सुरू केले. नेपाळमधील 320 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत भारतानं 84 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले, ज्यामध्ये त्रिशूली 1 जलविद्युत प्रकल्पातील 63 कामगार आणि तामिळनाडूतील 21 जणांचा समावेश आहे. पुराचा फटका बसलेल्या भागातून काल काठमांडूला पोचलेले 21 भारतीय नागरिक आज दिल्लीत दाखल झालेत. चीनच्या बाजूला अडकलेले 96 भारतीय जमिनी मार्गे सुरक्षितपणे नेपाळमध्ये आलेत. त्यांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालय, नेपाळ सरकार, इतर मंत्रालय, राज्य सरकारं, टूर ऑपरेटर्स आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहे, असं एस जयशंकर यांनी सांगितलं. शोध आणि सुरक्षित स्थलांतराच्या कामात मदत करण्यासाठी 24 तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना भारताकडून पूर्ण मानवतावादी मदत मिळण्याचं आश्वासन दिलं आहे. नेपाळमधल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि बिहार